राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचा जोरदार वार वाहत आहे आणि या वाऱ्याने आता एकदम गारठा आणणारी राज्यातील हादरून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. 2 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर चढला असताना अनेक ठिकाणी महायुतीचे दोन गट भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांसमोर उभे आहेत. सिंधुदुर्ग कोकणचा बालेकिल्ला म्हटला की नेहमीच राजकीय तापमान उंच पातळीवर जातं आणि तिथूनच आज मालवणची मोठी धडकी भरवणारी घटना बाहेर आली आहे. मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचे तक्रारी काही दिवसापासून होत होत्या. वातावरण तापलेलं होतंच, पण अचानक त्यांची कुणी कल्पनाही केली नव्हती असा प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. होय, चक्क धाड. तेही कॅमेऱ्यासह, व्हिडिओसह, स्ट्रिंग ऑपरेशनच्या अंदाजात. निलेश राणे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना या घरात निवडणुकीसाठी वाटप करण्यासाठी पैसे ठेवले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. आणि मग ते थेट त्या घरात घुसले. तपास केला आणि तिथे त्यांना एक बॅग आढळली आली आणि ज्यामध्ये रोख रक्कम असल्याचं ते म्हणतात. या व्हिडिओमध्ये राणे आक्रमक दिसतात. ते म्हणतात, ही एकच बॅग नाही, अजून 3 ते 4 बॅगा आहेत, ज्यामध्ये पैसे आहेत आणि हे पैसा मतदारांना वाटण्यासाठी ठेवले आहेत. हे बोलणं होतं आणि संपूर्ण राज्यात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि व्हायरल झाला. कारण हा प्रकार फक्त निवडणूक गैरव्यवहाराचा आरोप नाही, हा महायुतीच्या 2 पक्षामधील थेट संघर्षाचा पुरावा मानला जात आहे. एकीकडे शिंदे गटातील निलेश राणे आक्रमक, तर दुसरीकडे भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि राजकीय नेते तितक्याच कडव्या शब्दात हे आरोप फेटाळत आहे. त्यांच्या घरात ही छुपा मोहीम झाली. त्या भाजप कार्यकर्त्यांनी सांगितलं, हे सर्व आरोप खोटे आहेत. जे पैसे आढळले आहेत ते माझे स्वतःच्या व्यवसायाचे आहेत. निवडणुकीची याचा काहीही संबंध नाही. यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन ट्विट करून हे आरोप फेटाळले. निलेश राणे यांनी केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. ते निवडणुकीत वातावरण चुकीच्या पद्धतीनं बिघडवत आहेत. पण दुसरीकडे निलेश राणे यांनी काढलेला व्हिडिओ मात्र लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्यांचा परिणाम नक्कीच मोठा आहे. कारण हा किस्सा मालवण पुरताच मर्यादित नाही, तर तो महायुतीतील तणाव आणखी बाहेर आणणारा आहे. या घटनेनंतर लगेच निवडणूक अधिकारी, पोलीस, प्रशासन घटनास्थळी धावून आले. छाननी सुरू केली. निवडणूक आयोगाला देखील या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. आता इथे प्रश्न अनेक आहेत. निलेश राणे यांनी स्वतः धाड का टाकली? हे योग्य आहे का? हे काम प्रशासनाचं की राजकीय नेत्यांचं? वापरला गेलेला पैसा खरोखरच व्यवसायाचा आहे की वेगळं चित्र आहे? सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा राजकीय जिल्हा मानला जातो. येथे राणे घराणं आणि भाजप यांच्यातील संघर्ष जुना आहे. शिंदे गट आणि भाजप निवडणुकीत ठिकठिकाणी आमने-सामने आहेत. निवडणुकीच्या वातावरणात अशा घटना घडणं म्हणजे आग पेटवलेला असताना त्यावर पेट्रोल टाकल्यासारखं आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये आधीच जागा वाटप, नेतृत्वाचा अहंकार, स्थानिक समीकरणाच्या सगळ्या तणावामुळे त्यांच्यामध्ये वातावरण पेटलेलं आहे. आता तर थेट घरात घुसून स्टिंग ऑपरेशन करण्याइतका संघर्ष वाढला आहे. यामुळे महायुतीतील तणाव आणखी वाढणार आहे, हे निश्चित. दोन्ही पक्षांनी येथे आपली ताकद सिद्ध करायची आहे. अशा आरोपामुळे मतदार संभ्रमात पडू शकतात. निलेश राणे यांनी उभा केलेला मुद्दा शिंदे गटाला तात्पुरता फायदा देईल, पण भाजपही हा मुद्दा पूर्ण ताकदीनं प्रतिकार करत आहे. प्रशासनाच्या चौकशीत पैसे खरोखर व्यवहाराचे किंवा व्यवसायाचे ठरले तर तर निलेश राणेंना फटका बसू शकतो. आधीच महायुतीमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यामध्ये ही भर पडल्यामुळे आता अजून वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.